Hello students, good morning to all of you. Today we are going to get information about language study section of your English textbook page 11. So you have to open page 11 of your book. I am going to read the topic name and we will have discussion session, and after this we are going to understand types of auxiliary verbs. Okay. You have to open your books. पुस्तक तुम्हाला उघडायची आहे. Page 11 of your book. Language study section is there, and today we are going to get information about auxiliary verbs. Okay. Earlier, before in the previous standards, we have got information about the verbs. क्रियापदांच्या विषयी आपण माहिती मिळवलेली आहे. But there is another type of verbs. Another type of verbs are there, and that is called auxiliary verbs. There is another word for that. It is called helping words. Auxiliary verbs and helping verbs are synonyms. ते समान अर्थाचे शब्द आहेत. हेल्पिंग वर्ड्स याचा अर्थ मदत करणारी क्रियापद आणि ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. द मीनिंग ऑफ ऑक्झिलरी वर्ब्स मीन्स हेल्पिंग वर्ड्स. हेल्पर्स, whom do we call helpers? आपण हेल्पर्स कोणाला म्हणतो? मदत करणारे आपल्याला हेल्पर्स असतात. At the same way, auxiliary verb means सहाय्यकारी क्रियापदे, सहाय्य करणारी क्रियापदे or helping words. Okay, so actually there are two types of words. I am going to read it first and then I will elaborate it for you. पहिल्यांदा मी ते वाचतो आणि मग त्यानंतर तुम्हाला ते समजावून सांगायचा प्रयत्न करतो. Okay, page 11 of your book. I hope that you have opened your books and you are with page 11. Auxiliary verbs, verbs that help to form tense, moods and voices are called auxiliary or helping verbs. For example, be, can, may, will, etc. These are verbs, or it is called helping verbs. The three most common auxiliary verbs which can stand alone in a sentence are forms of be, do and have. They are called primary auxiliaries. बघा, I will repeat the sentence once again for you. पुन्हा एकदा मी ते वाक्य तुम्हाला सांगतोय. The three most common auxiliary verbs. 3 सर्वत्र आढळणारी auxiliary verbs सहाय्यकारी क्रियापद आहेत. ती आहेत be ची रूपे, do and have यांची रूपं आहेत. Which can stand alone in a sentence. ती वाक्यामध्ये स्वतंत्र उभे राहू शकतात किंवा वाक्यामध्ये स्वतंत्र येऊ शकतात. त्यांना मुख्य क्रियापदांची गरज नाही आहे आणि म्हणून त्यांना प्रायमरी ऑक्झिलरीज असं म्हटलेलं आहे. दे आर कॉल्ड प्रायमरी ऑक्झिलरीज बिकॉज दे कॅन स्टँड अलोन इन अ सेंटेन्स. वाक्यामध्ये ते स्वतंत्र येऊ शकतात. दे नीड नॉट हॅव एनी अदर मेन वर्ब, ओके, ऑर ॲक्शन वर्ब. त्यामुळे त्यांना ऑक्झिलरी वर्ब्स असं म्हटलेलं आहे. आता बीचे फॉर्म्स कुठले? बीचे 3 फॉर्म्स आहेत. ओके, वर्तमानकाळी, भूतकाळी आणि भविष्यकाळी. वर्तमानकाळ प्रेझेंट टेन्समध्ये एम, इज, आर हे 3 फॉर्म्स आहेत बीचे. भूतकाळामध्ये वॉज, वेअर, फ्युचर. भविष्यकाळामध्ये शाल बी आणि विल बी. ओके, दीज आर प्रायमरी ऑक्झिलरीज. डूचे फॉर्म्स कुठले आहेत बघा? डू आहे, डज आहे आणि डीड आहे. आणि हॅवचे कुठले? हॅव, हॅज, हॅड. These are the 3 forms of have. म्हणजे do, be, do आणि have हे 3 जे मोस्ट कॉमन ऑक्झिलरी वर्ब्स आहे, सहाय्यकारी क्रियापद आहेत, त्यांना आपण प्रायमरी ऑक्झिलरीज असं म्हणतो. याचं कारण असं की वाक्यामध्ये ते स्वतंत्र आले तरी इतर क्रियापदांची गरज नसते. काही वाक्य वाचल्यानंतर, काही सेंटेन्सेस रीड आउट केल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल. ॲज अन एक्झाम्पल, आय विल रीड अ सेंटेन्स. She is a student of class 8. She is a student of class 8. ती 8वीची विद्यार्थिनी आहे. याच्यामध्ये बीचा फॉर्मला आहे, वर्तमानकाळी इज हे एकच क्रियापद आहे आणि त्याच्याऐवजी दुसरं क्रियापद त्याच्यामध्ये नाही आहे. आणि म्हणून अशी जी सहाय्यकारी क्रियापदं आहेत की जे स्वतंत्र वाक्यामध्ये येतात, त्यांना इतर कुठल्या क्रियापदांची गरज नसते. त्यांना म्हणायचं प्रायमरी ऑक्झिलरीज. सेकंड, ही डज हिज वर्क वेल. तो त्याचं काम व्यवस्थित करतो. डज हिज वर्क वेल, तो त्याचं काम व्यवस्थित करतो. डज
हे डूचं फॉर्म आहे बरोबर का, डू डज डीड, आणि ते टू बीचं रूप आहे आणि तिथं ते एकटंच आलेलं आहे अँड दॅट्स वाय इट इज प्रायमरी ऑक्झिलरी. नेक्स्ट आय हॅव अ कोल्ड, हॅव इथं आलेलं आहे आणि ते प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत. आता बघा फॉर्म बीचे फॉर्म कुठले कुठले तुम्हाला मगाशी मी रिपीट केलं, एम, इज, आर, वॉज, वेअर, शाल बी और विल बी. दीज आर दी फॉर्म्स ऑफ बी, प्रायमरी ऑक्झिलरीज ते येतात. फॉर्म्स ऑफ डू कुठले आहेत बघा, डू डज डीड, डू डज डीड आहे. फॉर्म्स ऑफ हॅव कुठले आहेत बघा, हॅव, हॅज, हॅड, हॅव, हॅज, हॅड. ओके, देअर आर अदर ऑक्झिलरी वर्ब्स, तिथं आणखी काही ऑक्झिलरी वर्ब्स आहेत विच डू नॉट स्टँड अलोन इन अ सेंटेन्स, वाक्यामध्ये ते एकटेच येऊ शकत नाहीत. दे अकंपनी मेन ऑर ॲक्शन वर्ब, ते काय करतात, मुख्य क्रियापदाला अकंपनी करण्याचं काम करतात, म्हणजे सहाय्य करण्याचं काम करतात. अँड दॅट इज वाय दे आर कॉल्ड अ मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. देर आर टू टाइप्स ऑफ ऑक्झिलरी वर्ब्स. फर्स्ट वन इज प्रायमरी ऑक्झिलरीज अँड सेकंड इज मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. त्याला शॉर्टमध्ये आपण मॉडल्स असं म्हणतो. वाय इज इट कॉल्ड बाय नेम, वाय इज इट नेम्ड मॉडल्स, त्यांना मॉडल्स का म्हटलेलं आहे बघा, दे डू नॉट स्टँड अलोन इन अ सेंटेन्स, वाक्यामध्ये ते एकटे येऊ शकत नाही आहेत. ते आता कुठले कुठले आपण बघूया. पहिल्यांदा बघूया कॅन, कुड, शाल, शूड, विल, वुड, मस्ट, मे, माइट, नीड, आउट टू. These are all models. Can, could. Okay. Sentence बघा, he can work hard. He can work hard. Can इथं जे आलं हे कॅनला हे ऑक्झिलरी वर्ब म्हणून आले. मेन वर्ब त्याच्यामधलं जे आहे ते आहे वर्क. सो वर्कला अकंपनी करण्यासाठी आलेलं आहे आणि म्हणून त्याला म्हटले मॉडल ऑक्झिलरीज. ही विल वर्क हार्ड, तो ही विल वर्क हार्ड. will also come here for helping the main verb and the main verb is work and that's why it is model auxiliaries. Third one is he must work hard. He must work hard. Must is also model auxiliary verb because work is main verb. Okay, so some verbs are there which come for the accompany or come for help to main verb. They are called a model auxiliary verbs. In short, it is called a models. And second type or first type is their primary auxiliaries. They stand alone in a sentence and these are the forms of be, do and have. So these are the two types of auxiliary verbs which we have seen here. Again I will repeat for you. पुन्हा तुम्हाला मी रिपीट करून सांगतो की टुडे वी गॉट इन्फॉर्मेशन अबाउट ऑक्झिलरी वर्ब्स. ऑक्झिलरी वर्ब्सची आपण माहिती घेतलेली आहे आणि ऑक्झिलरीज वर्ब्स दोन प्रकारचे आहेत. फर्स्ट वन इज प्रायमरी ऑक्झिलरी अँड सेकंड वन इज मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स किंवा मॉडल्स. आता प्रायमरी ऑक्झिलरीज कोणत्या, तर बी, डू अँड हॅवचे फॉर्म्स. बीचे फॉर्म्स तुम्हाला रिपीट केले, एम, इज, आर प्रेझेंटमध्ये झाले, वर्तमान काळामध्ये. वॉज, वेअर पास्टमध्ये झाले, भूतकाळामध्ये झाले. विल बी और शॅल बी हे फ्युचरमध्ये झाले. डूचे फॉर्म्स कुठले, डू, डज, डीड. हॅवचे फॉर्म्स कुठले, हॅव, हॅज, हॅड. दिस ऑल अलोन स्टँड इन अ सेंटेन्स. they do not need main verb for complete the meaning of sentence. That is why those are called the primary auxiliaries. And second one is their model auxiliary verb. In this model auxiliary verb, these verbs do not stand alone in a sentence. They accompany the main verb. They accompany the main verb. They help the main verb and that is why those are called the model auxiliary verbs or models. Okay, so we have got information about it and now we are going to get we are going to solve questions here. What is the question? Underline the auxiliary verbs in the following sentences. You have to underline the auxiliary verbs in the sentence. We have a holiday tomorrow. What is the auxiliary verb? Have. Reena is injured badly. Is auxiliary verb. You must wear clean clothes. Auxiliary verb must.
She should talk politely. Auxiliary verb should. They did not help me. Auxiliary verb did. A big thorn had pierced the lion's toe. Had. The lion was caged. Was. Androcles did not like his master. Did. They could not leave him. Could. He would no longer be a slave. Would. The slaves were forced to work where, and last one is here, we would show kindness to animals. Should. Okay, these are the auxiliary verbs of the sentences which you have to underline in your book with pencil, and you have to write down this whole page in your notebook, because it is a grammar, it is a language study section. You should know properly what is primary auxiliaries, what are called modal auxiliary verbs, what are the two types of auxiliary verbs. So you have to write down this page in your notebook. Solve the question. हा प्रश्न तुम्ही काय करा, वहीमध्ये सोडवा आणि auxiliary verbs ना अंडरलाइन करा. Is that clear to you? लक्षामध्ये येते? Okay. And QR code is also given there on page 11. You will see QR code. You scan QR code and get more information about modal auxiliaries. If you have any doubt, any query considering this page or auxiliary verbs, you can post your question me on my personal WhatsApp account, and you also post your completing study or the print or the photo of your notebook when you complete this page of language study. Okay, that's enough for today. Okay, bye.